हॅलो एव्हरीवन, वेलकम टू स्वासकी। आज आपण पाहणार आहोत उपवासाचा ढोकळा। तर चला मग आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करूया। घेतलेलं आहे वरईचं पीठ, जे आहे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे। जे मी त्याची कन्सिस्टन्सी रव्यासारखी आहे, रव्यासारखं आपण त्याला बारीक करून घेतलेलं आहे। पूर्णही आपण बारीक करणार नाही आहोत त्याला। हे मी 2 कप घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 कप शाबूस तांदूळ घेतलेले आहेत। तेही सेम मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत रव्यासारखे। आपण आता ह्याच्यामध्ये टाकणार आहोत दही, जे मी रूम टेम्परेचरवरती ठेवलं होतं, अर्धा कप। मिरची तुमच्या चवीनुसार, मीठ चवीनुसार आणि थोडा सोडा। आपण पाणी टाकणार आहोत। हे पूर्ण आपण एकजीव करून घेणार आहोत, मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता पाणी आपण थोडं थोडं ऍड करणार आहोत ह्याच्यामध्ये, ज्याच्यामध्ये त्याचे गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत। आणि कन्सिस्टन्सी त्याची सेम पूर्ण पातळी नाही झालं पाहिजे, थोडं थिकनेस असला पाहिजे त्याच्यामध्ये। आपण हे मिनिमम 3 ते 4 मिनिटं खूप छान पद्धतीने आपण ह्याला हलवून घेणार आहोत, मिक्स करणार आहोत आपण हे सगळं एकत्र। ह्याच्यामध्ये आपण आता लिंबू टाकणार आहोत, जेणेकरून थोडी आंबटसर चव येऊन जाईल। लिंबू मी अर्धाच टाकत आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार त्याच्यामध्ये ऍड करा। तुम्ही पाहू शकता हळूहळू आपला हा ढोकळ्याचा जो बॅटर आहे तो थोडं थोडं फुलायला लागलेला आहे। हे बॅटर आपण छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर मिनिमम 15 ते 20 मिनिटं आपण ह्याला ठेवून देणार आहोत। आपलं हे बॅटर रेडी झालेलं आहे, याची कन्सिस्टन्सी पण छान झालेली आहे। हे बॅटर आपण आता 15 ते 20 मिनिटं ठेवून देणार आहोत। इथे आपण कुकरचं भांडं घेणार आहोत, ज्याला आपण 1 ते 2 चमचे तेल सोडून सगळ्या साइडने आपण त्याच्या लावून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण आपलं बॅटर ऍड करणार आहोत। मीडियम गॅसवरती आपण त्याला 20 मिनिटं ठेवणार आहोत। कुकरची आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे। कुकरची आपल्याला शिट्टी काढून घ्यायची आहे आणि ह्यातून आपण त्याचे बबल्स काही असतील तर निघून जातील, आपण त्याचे बबल्स काढत आहोत। तुम्ही पाहू शकता आपला उपवासाचा ढोकळा रेडी झालेला आहे। छान असा स्पंजी झालेला आहे आणि तो लागलेला नाहीये। तर चला मग आपण आता त्याला कट करून घेऊया आणि त्याच्यावरती जिरे मोहरीचा तडकाही देऊया। तुम्हाला आमचा उपवासाचा ढोकळा आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा। थँक्यू।